उरणमधील करंजा येथील प्रसिद्ध द्रोणागिरी माता परिसरातील व्यासपीठ आणि इतर इमारतींचा वापर चरस, गांजा सारख्या अंमली पदार्थाच्या सेवनासाठी होत असल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे। या परिसरात दिवसाढवळ्या खुलेआम असे प्रकार होत असून याकडे मंदिर कमिटी आणि पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने गरदुल्ल्यांना चांगलीच मोकळीक मिळाली आहे। मात्र आता या प्रकाराला वाचा फुटली असून असे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश ग्रामस्थांकडून देण्यात आले आहेत। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन।